हॅलो, वेलकम टू माय चॅनल फन विथ मॅथ. हां, आज आपण लिनियर इक्वेशनमध्ये त्याचं ॲप्लिकेशन पाहणार आहोत. त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत मी की जेणेकरून बोर्डला विचारले जातात. म्हणजे पहा, बोर्डला जे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये फ्रॅक्शन असतं, 2 डिजिट नंबर असतं किंवा जॉमेट्रिकल फिगर्सवर असतात है ना. नंतर स्पीड, डिस्टन्स आणि टाईम याच्यावर असतात. या ठिकाणी एक फ्रॅक्शनचं उदाहरण घेतलेलं आपलं उदाहरण आहे. The denominator of the fraction is 4 more than twice the numerator. Denominator becomes 12 times the numerator if both numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. आता पहा, या ठिकाणी फ्रॅक्शन म्हटलं म्हणजे त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर म्हणजे फ्रॅक्शनमधली जी वरची संख्या असतात त्याला न्यूमरेटर म्हणतात आणि डिनॉमिनेटरची संख्या खालची असते त्याला डिनॉमिनेटर म्हटलं जातं. है ना. मग आता आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सपोज the numerator of fraction be x and denominator be y है ना. असं या ठिकाणी आपल्याला तो त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मानला आहे. मग तो ओरिजिनल फ्रॅक्शन काय असेल? ओरिजिनल फ्रॅक्शन एक्स अपॉन वाय. आणि आता मग आपल्याला कंडिशन दिलेली आहे ना. त्या कंडिशननुसार आता आपण त्याची मांडणी करू. बाय फर्स्ट कंडिशन है ना. पहिली कंडिशन डिनॉमिनेटर है ना. हा डिनॉमिनेटर आपण काय मांडलेलं आहे? वाय इज इक्वल टू फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन म्हणजे हा 4 आणि मोर दॅन म्हणजे जास्त आहे है ना. टॉईस द न्यूमरेटर आपण एक्स मानलेला आहे, त्याचा टॉईस केला म्हणजे 2 पट केली आपण है ना. अशा पद्धतीने मला हे इक्वेशन या ठिकाणी मिळालं. त्याला मग नंतर दुसरी कंडिशन दिलेली आहे की डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम. तो जो डिनॉमिनेटर हा 12 पट होतोय है ना. त्या 12 पट किंवा त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघंही आपण 6 ने कमी केले है ना. 6 ने कमी केल्यानंतर आपल्याला त्याचा डिनॉमिनेटर हा 12 पट मिळतो आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण सेकंड कंडिशन पाहू आता त्याची. बाय सेकंड कंडिशन है ना. सेकंड कंडिशन डिनॉमिनेटर आपण कमी केला है ना, वाय -6 आणि न्यूमरेटर पण आपण कमी केला 6 ने, परंतु तो त्याच्या डिनॉमिनेटरच्या 12 पट होतो है ना. असं या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे. मग आता इक्वेशन तयार करू आपण आता. y -6 इज इक्वल टू 12x मायनस 12 6 72 है ना. या ठिकाणी आपण आता याला सोडू. y इज इक्वल टू 12x मायनस 72 प्लस 6 आणि y इज इक्वल टू 12x आणि 72 मधून 6 मायनस करायचा है ना, 66. हे मला दुसरं इक्वेशन मिळालं है ना. यामध्ये मग आता आपल्याला ही जी इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये इथे फर्स्ट इक्वेशन है ना आणि हे सेकंड इक्वेशन, या दोघंही इक्वेशनमध्ये आपण वायची किंमत ठरवलेली आहे. आता पहा, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड है ना. आता ही वायची व्हॅल्यू घेतो मी 12x मायनस 66 आणि ही दुसरी व्हॅल्यू घेतली वायची या ठिकाणी इक्वेशनमध्ये दिलेलं आपल्याला y इज इक्वल टू 2x प्लस 4 म्हणजेच ही असेल 2x प्लस 4. मग आता x ची पदं एका बाजूला घेऊ, संख्या एका बाजूला घेऊ आपण. या ठिकाणी 12x मायनस 2x इज इक्वल टू 4 प्लस 66 है ना. म्हणजे हा 2x मी ह्या बाजूला आणला आणि 66 त्या बाजूला नेला. नंतर 12 मधून 2 गेला, या ठिकाणी 10x राहिला आणि 66 मध्ये आपण 4 ॲड केलं तर 70 झाले. आणि इथे आपण आता x इज इक्वल टू 70 डिवायडेड बाय 10. त्याला जर आपण भाग दिला तर 10 1 जा 10 10 7 जा है ना. म्हणजे या ठिकाणी आपण x ची किंमत काढली. x इज इक्वल टू 7.
अशा पद्धतीने एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली. चला मग ही किंमत आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकू शकतो है ना. इक्वेशन घेतलं आपण, कोणतंही इक्वेशन निवडायचं जे आपल्याला सोपं असेल ते है ना. अशा पद्धतीने इक्वेशन घेतलं. मग आपण पहिलंच है ना, एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्ट. पहिलं इक्वेशन काय आपलं, y इज इक्वल टू 2x प्लस 4 है ना. इथेच y इज इक्वल टू 2 इंटू 7 प्लस 4 आणि y इज इक्वल टू 2 7 14 आणि प्लस 4 हे झाले 80. म्हणजेच y इज इक्वल टू 80 है ना. आपण आता x आणि yच्या किमती, परंतु आपला नेमका x आणि y काय आहे, तर x आणि y हे फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे, म्हणून द ओरिजिनल फ्रॅक्शन इज fraction is 7 upon 18 है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तो फ्रॅक्शन मिळेल. चला मग नंतर आपण सेकंड एक्झाम्पल अभ्यासू. बघा या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलं आहे की प्लेस ए आणि बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्टेट रोड है ना. हे दोघंही ए आणि बी ही दोन ठिकाणं एका रोडावरती दिलेले आहेत आणि त्यांच्यामधलं अंतर 30 किलोमीटर आहे है ना. अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी घेतलं ए आणि बी, आपण घेतले इथे ए आणि हा बी, ए आणि बी या दोघांमधलं अंतर दिलेलं आपल्याला 30 किलोमीटर, म्हणजे 30 किलोमीटर. चला आणि मग नंतर हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए है ना. हमीद हा ए पासून प्रवासाला निघाला है ना. अशा पद्धतीने चला प्रवास ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक ॲट द सेम टाइम. जोसेफ स्टार्ट फ्रॉम द बी ऑन बाईक ट्रॅव्हल्स टू ए है ना. जोसेफने प्रवासाला सुरुवात केली है ना आणि तो ए कडे निघाला आहे की नाही. आता काय झालं की हे दोघंही एकमेकांना, म्हणजे यांचा ट्रॅव्हल्स अशा पद्धतीने ट्रॅव्हल्स करता येते दोघं है ना. आणि हे कुठेतरी एका ठिकाणी मिळालेले आहेत है ना. ह्या दोघांना टाईम लागलेला आहे 20 मिनिट है ना. अशा पद्धतीने जरा मग थोडंसं आता याचं इक्वेशन तयार करू आपण. तर आपल्याला दोघांचा स्पीड काय असेल, तर मी स्पीड मानतो. सपोज द स्पीड ऑफ हमीद बाइक P x किलोमीटर पर आवर and speed of Joseph bike B y किलोमीटर पर आवर, असं या ठिकाणी आपण हे काढलं. मग आता या ठिकाणी आपल्याला स्पीड काढायचं आहे आणि दिलेलं आहे त्यांच्यामधलं अंतर आणि टाईम है ना. मग तर एचा स्पीड x किलोमीटर पर आवर आहे आणि त्याला लागलेला वेळ आहे 20 मिनिट्स, परंतु आपण या ठिकाणी जो स्पीड घेतला आहे तो अवर्समध्ये घेतलेला आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये आता थोडासा बदल करू, कारण आपल्याला 20 मिनिटचे अवर्स करावे लागतील है ना. या ठिकाणी आपण आता आधी 20 मिनिट्सचे अवर्स करून घेऊ. 20 मिनिट इज इक्वल टू 20/60 म्हणजे 1/3 आवर्स झाला. आणि मग नंतर टाईम झालेला. आता डिस्टन्स कव्हर बाय हमीद इज इक्वल टू है ना. हे आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे आणि त्यांना लागलेला वेळ दिलेला आपल्याला है ना. 1/3 आवर्स म्हणजेच काय, डिस्टन्स कवर्ड बाय हमीद. तर हमीदचा स्पीड या ठिकाणी आहे आणि त्याचा टाईम दिलेला आहे, म्हणजेच काय, स्पीड इंटू टाईम, म्हणजेच या ठिकाणी x इंटू 1/3 म्हणजे x/3 किलोमीटर. तसंच डिस्टन्स
कवर्ड बाय जोसेफ, है ना. तोच फॉर्म्युला वापरला आपण, म्हणून y इज इक्वल टू 1/3 म्हणजे y/3 किलोमीटर इतकं अंतर या ठिकाणी आपलं झालं. मग आता पहा, ए ने इतकं अंतर कापलेलं आहे, बी ने इतकं अंतर कापलेलं आहे, पण दोघांनी मिळून जे अंतर कापलेलं आहे ते 30 किलोमीटर आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला आता त्याचं इक्वेशन तयार करता येईल. इक्वेशन असं आहे, x/3 प्लस y/3 इज इक्वल टू 30 किलोमीटर, है ना. म्हणजे हे पहिलं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं. नंतर दुसऱ्यांदा असं म्हटलेलं आहे की ते दोघंही एकमेकांच्या दिशेनेच जात आहेत, म्हणजे दोघांचं डायरेक्शन सेम आहे, है ना. मग आता पहा, या ठिकाणी आपण त्याची फिगर तयार करू आधी, म्हणजे तुम्हाला समजेल. या ठिकाणी हा ए, नंतर हे बी, हा हमीद आणि हा जोसेफ, हे दोघंही सेम डायरेक्शनने जात आहेत. मग नंतर जर आपण पाहिलं, हे दोघं आपल्याला कोणत्या तरी एका ठिकाणी ते एकमेकांना भेटतात, है ना. इथे त्या दोघांची भेट होते त्याला, आणि हे जे अंतर आहे हे आपल्याला 30 किलोमीटर पर आवर असं दिलेलं आहे. आणि हे दोघंही एकमेकांना, है ना. आपल्या उदाहरणामध्ये पहा, आपल्या उदाहरणामध्ये म्हटलेलं आहे की जोसेफ वुड हॅव टू स्टार्ट बी ॲट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours, है ना. त्यांना दोघांना म्हणजे दोघं एकमेकांना भेटतात, तो प्रवास त्यांचा 3 तासाचा आहे. म्हणून या ठिकाणी यांचं, म्हणून डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद x इंटू 3 म्हणजे 3x किलोमीटर इतकं अंतर त्याने पार केलं. नंतर डिस्टन्स कवर्ड बाय जोसेफ, याचा y इंटू 3 म्हणजे 3y किलोमीटर, है ना. परंतु एला जास्त, एने अंतर जास्त कापलेलं आहे, है ना, बी पेक्षा, आहे की नाही, बी पेक्षा. तर ते किती, हे इतकं अंतर एने जास्त कापलेलं आहे. इथून जर म्हटलं तर हे दोघांचं अंतर सारखं आहे, परंतु हे अंतर त्यांनी जास्त कापलेलं आहे. म्हणून आपल्याला इक्वेशन तयार करता येईल की 3x मायनस 3y इज इक्वल टू 30, है ना. याला जर आपण भागलं तर x मायनस y इज इक्वल टू 3 इज इक्वल टू 10, है ना. अशा पद्धतीने 3 ने डिवाइड केल्यानंतर 10, हे दुसरं इक्वेशन मिळालं. पहिलं इक्वेशन पाहत आपल्याला जे मिळालं होतं त्याला आपल्याला कन्वर्ट करता येईल फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आपल्याला 3 जर गुणलं तर x प्लस वाय इज इक्वल टू 90, है ना. असं तिसरं इक्वेशन झालं. दोघांमध्ये ॲडिशन केली आपण तर x प्लस वाय इज इक्वल टू 90, आणि याच्यामध्ये ॲडिशन जर केली x मायनस वाय इज इक्वल टू 10. आता दोघांमध्ये ॲडिशन केल्यानंतर हे पद निघून जाईल, एक्समधून एक्स मायनस केला आपण, आणि नंतर हा 2x इज इक्वल टू 100 अँड x इज इक्वल टू 100/2. जे आपण जर या ठिकाणी भागलं तर 2 × 2 2 5 × 10 0, म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळेल 50. त्याला एक्सची किंमत मिळाल्यानंतर ही किंमत आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकायची, है ना. इक्वेशन घेतलं आपण, x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन सेकंड इक्वेशन आपण काढलेलं आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 10, है ना. 50 हा 10 ह्या बाजूला घेतला, 10 इज इक्वल टू वाय आणि वाय इज इक्वल टू 40, है ना. मग आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या. आता एक्स काय मानलेलं आहे आणि वाय काय मानलेलं आहे, है ना. हे आन्सर आपल्याला लिहायचं आहे. आन्सर लिहिताना येईल या ठिकाणी. मग आता द स्पीड ऑफ हमीद बाईक
इज 50 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ जोसेफ बाईक इज 40 किलोमीटर पर आवर है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शाब्दिक गणितांमध्ये करावं लागतं. शाब्दिक गणितांमध्ये जे आहे हे शाब्दिक गणित जे आहे ते आपल्याला स्टेटमेंटनुसार त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे त्याच्या 2 व्हेरिएबल मानायचे, त्याची गणितीय मांडणी करायची, गणितीय मांडणी केल्यानंतर इक्वेशन मिळवायचे, इक्वेशन मिळवल्यानंतर त्या प्रत्येक व्हेरिएबलची किंमत काढायची आणि ते व्हेरिएबल आपण काय मांडलेलं आहे त्यानुसार त्याची मांडणी करायला पाहिजे. कारण शाब्दिक गणितामध्ये तुम्हाला स्टेटमेंट देणं गरजेचं असतं. नुसतं एक्स आणि वायच्या किमती काढल्या सोल्युशन म्हटलं तर चालत नाही. तुम्हाला एक्स काय आहे आणि वाय काय आहे लिहायला पाहिजे, तरच तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळतील है ना. तुम्हाला आवडत असेल तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा किंवा तुमचे जे काही रिलेटिव्ज असतील त्यांना पण सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला काही अडचणी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही काही एक्झाम्पल्स तुम्ही पाठवू शकता, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन है ना. धन्यवाद.